हॅलो ट्रेडर्स. आपण काही दिवसापूर्वी हा स्टॉक डिस्कस केला होता. तर ज्या ठिकाणी आपण डिस्कस केला होता की मंथली डिमांड झोन मधनं स्टॉक चालतोय आणि त्याने ह्या ट्रॅडिशनल डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउटही दिलेला होता आणि तिथनं स्टॉक आता मूव्ह व्हायला स्टार्ट झालाय. आपण ह्याला कुठपर्यंत होल्ड करणार आहोत? तर ह्या एरियापर्यंत. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आणि आज सेकंड स्टॉक आपण डिस्कस करणार आहोत. आणि तो स्टॉक डिस्कस करण्यामागे कारण आहे की तो स्टॉक रेल्वे सेक्टरचा आहे आणि आपलं बजेटही आहे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये. तर बजेटचा त्या स्टॉकवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो आणि टेक्निकली आपण त्याला कसं बघतोय, तर चला डिस्कस करूया. हा स्टॉक तुम्ही बघू शकता की सेम स्ट्रक्चर आहे. मंथलीच्या डिमांड झोन पासून चालतोय आणि एक सिग्निफिकंट मूव्ह आणखी आता आलेली नाहीये. आपण वीकलीवर गेलो तर ट्रेंड आणखी डाऊन आहे. बट स्टॉक मंथलीच्या डिमांड झोन मधनं प्रॉपर मूव्ह व्हायला सुरुवात झाली आहे. तर ट्रेंड इथे आपण इग्नोर करू शकतो. आणि मी जर डेलीवर गेलो तर मला दिसेल की इथेही ट्रॅडिशनल डब्ल्यू टाईप स्ट्रक्चर फॉर्म होत आहे. तर आपण एंट्री कुठे प्लॅन करणार? ह्या ब्रेकआउटच्या नंतर जेव्हा एखादी कॅन्डल क्लोज होईल त्यानंतर एंट्री आपण प्लॅन करणार. आणि ह्याला आपण राईड कुठपर्यंत करू शकतो? तर पहिल्यांदा आपण ह्याला फर्स्ट टार्गेट ठेवूयात 190 प्लस. इथेही खूप काही चांगला एरिया नाहीये. मला तर हा स्टॉक त्याचा ऑल टाइम हाय अचीव करताना दिसतोय. बट इनिशियली एक टार्गेट आपण ठेवतोय की इथनं 20% म्हणजे 190 प्लस एक टार्गेट आपण यात एक्सपेक्ट करू शकतो. पण कंडिशन एकच आहे की आपली एंट्री ह्या 160.90 ह्या पॉइंटच्या वर एका डेली कॅन्डलने क्लोजिंग दिल्यानंतरच होईल. आणि दरवेळेस जसं मी डिस्क्लेमर देतो तसंच की ही काही बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाही. बाय किंवा सेल करण्याआधी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुम्ही स्वतःचा अनालिसिस नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.